उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी करत 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या 6 खासदारांना मंजुरी दिलेली आहे। 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांचं आता दिल्लीतलं वजनही वाढलेलं आहे। दिल्लीमधून अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी समोर आलेली आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे। तर एकनाथ शिंदे यांचं आता दिल्लीतलं वजनही वाढलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी करत 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या 6 खासदारांना मंजुरी दिलेली आहे। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी जो प्रवेश केलेला आहे त्याला सुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे आता एकूण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या ही 13 वर पोहोचलेली आहे। एनडीए मध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंची ताकद वाढलेली आहे। सोमवारपासून खरं तर पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होत आहे आणि त्याआधीच खरं तर हा निर्णय येणं अपेक्षित होता आणि आजच हा निर्णय होईल अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती आणि अखेर लोकसभा सचिवालयाने जे बुलेटिन जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे 6 खासदार आता अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय। याआधी खरं तर या 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर वेगळा गट स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गटनेते असलेले अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलेलं होतं, ज्याच्यामध्ये यांच्या विलीनीकरणाला मंजुरी देऊ नका किंवा त्यांनी जो स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे त्याला मंजुरी देऊ नका आणि त्याच्या आधी आमचं म्हणणं ऐकून घ्या अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं होतं। मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि अखेर हे सगळे 6 खासदार आहेत। त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दिना पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आणखीन एक खासदार यामध्ये आहेत नागेश पाटील आष्टीकर। या 6 खासदारांच्या मंजुरीला आता हिरवा कंदील मिळालेला आहे आणि त्यामुळे एनडीए मध्ये एकनाथ शिंदेंची ताकद सुद्धा वाढलेली आहे। आता यावर उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण सोमवारपासून जे अधिवेशन सुरू होते त्याआधी हा निर्णय आलेला आहे आणि जो अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। खरं तर आता उद्धव ठाकरे यांची साथ या 6 खासदारांनी याआधीच सोडलेली होती। 22 जूनला त्यांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश सुद्धा केलेला होता आणि तेव्हाच उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची म्हणजे लोकसभेतल्या खासदारांची संख्या ही 3 वर पोहोचलेली होती। आता मात्र उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेलच, पण तिकडे एनडीए मध्ये क्रमांक 3चा मोठा पक्ष आहे तो आता एकनाथ शिंदे यांचा असणार आहे आणि त्यामुळे या वाढलेल्या खासदारांचं सरप्राईज काय असणार आहे, म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या वाट्याला किती खाती येतात किंवा किती मंत्रिपदं दिली जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांचे जे खासदार आता गेलेले आहेत त्यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार याची सुद्धा चर्चा आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। पण दुसरीकडे या 6 फुटीर खासदारांना आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे। कोणतीही कारवाई आता त्यांच्यावर होऊ शकत नाही आहे आणि त्यांचा अधिकृतपणे जो प्रवेश एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये झालेला आहे किंवा त्यांनी जो एक वेगळा गट स्थापन केलेला आहे त्याला लोकसभा अध्यक्षांनी आज मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यापुढे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर आज उद्धव ठाकरे हे नागपूरच्या दौऱ्यावरती होते आणि असं असताना त्यांना हा एक मोठा धक्का खरं तर दिल्लीमधून मिळालेला आहे। बरोबर आज म्हणजे आज 18 तारीख आहे आणि याच दिवशी 1 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये अशा सगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली होती। शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक बैठक बोलवली होती दिल्लीमध्ये संसदीय दलाची। त्या बैठकीला सुद्धा हे 6 खासदार अनुपस्थित होते आणि तेव्हापासूनच या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा या सुरू झालेल्या होत्या आणि या महिनाभरात सगळा कालावधी आपण पाहिला की या फुटीर खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांना सिक्युरिटी मिळाली, उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आणि या महिनाभरानंतर बरोबर आज 18 तारखेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद आता दिल्लीमध्ये सुद्धा आलेली आहे। तसंच राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे खासदार हे 13 झालेले आहेत। म्हणजे आपण याचा राजकीयदृष्ट्या विचार केला तर एनडीए मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एनडीए म्हणून जर पाहिलं तर भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांची ताकद ही वाढलेली आहे, कारण की त्यांच्या खासदारांची संख्या ही सुद्धा आता वाढलेली आहे।
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार निवडून आलेले होते, त्यापाठोपाठ भाजपचे सुद्धा 9 खासदार निवडून आलेले होते, पण आता थेट एकनाथ शिंदेचे 13 खासदार झालेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हेच महायुतीमध्ये मोठा भाऊ असं म्हटलं जाणार आहे। याचे राजकीय पडसाद आगामी काळामध्ये कशा पद्धतीने उमटतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण आता एकनाथ शिंदेंची ताकद वाढल्यामुळे नक्कीच एनडीएला याचा फायदा होणार आहे। संसदेमध्ये आता या 6 खासदारांची आसन व्यवस्था असणार आहे, ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतचे जे खासदार आहेत त्यांच्यासोबत असणार आहेत। या 13 खासदारांचे गटनेते म्हणजे लोकसभेतले नेते म्हणून श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती आधीच करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जे संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे त्याच्यामध्ये ही एक वेगळी आसन व्यवस्था या 6 खासदारांसाठी केली जातील। पण यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुद्धा सुरू होतील। खासदार संजय राऊत हे नेमकं आता या सगळ्या भूमिकेवर काय बोलणार आहेत, लोकसभा अध्यक्षांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर काय बोलणार आहेत आणि यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा खरंच कायदेशीर लढाई न्यायालयामध्ये लढणार का, या 6 खासदारांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये काही याचिका दाखल करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण आज दिल्लीच्या राजकारणातून सगळ्यात मोठी बातमी जी समोर आलेली आहे ती म्हणजे या 6 फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंची ताकद वाढलेली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची ताकद मात्र यामध्ये घटलेली पाहायला मिळत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा LS मराठी। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।